पनवेल समालोचन असोसिएशनचे विद्यमान सदस्य आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने एक गुड व्यक्तिमत्व आहेत, सातत्याने पाहतो आपण रिव्हॉल्व मात्रे आणि त्यांचा आवाज पुढे असेल. धन्यवाद. थँक्यू देवा, थँक्यू सो मच. आपण पाहत आहोत साई गणेश मित्र मंडळ गव्हाण पुरस्कृत रजनी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतला आज पहिल्या रात्रीचा हा खरं तर खेळ आणि पहिल्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय सामना क्रमांक 4. एका बाजूला स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण बी आणि त्यांच्या विरोधात NCC उल्वे, निलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे. बॅटिंग करतोय प्रतीश पाटील आणि सिद्धेश मंडवी ही जोडी मैदानात दाखल. प्रतीश पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे बघा, अजूनही त्याच्याकडे तोच गुणवत्ता तीच कला अजूनही भरलेली आहे असा हा सर्वगुण संपन्न खेळाडू. तर मागच्या मॅचचे जे अंपायर्स होते त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा. येस गेम ऑन. विशू कोहली यांचा इशारा, ग्रीन सिग्नल, मॅच इज ऑन. गोलंदाज अमित, घरच्या मैदानावर अमित खेळत असताना पहिला बॉल अलॉंग द बॉडी, शरीराचा वेध घेतला मात्र खेळपट्टीवरच चेंडू थांबला. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. प्रतीश पाटील बॅटिंग करत असताना तुम्हाला स्ट्राइक बॅट्समन प्रतीश पाटील. हा मात्र इथे अपरकटचा फटका गॅप मधून प्रतीशनं बरोबर या ठिकाणी गॅप शोधली आहे आणि या बॉलवर येते प्रतीशच्या बॅट मधून हा खणखणीत चौकार. याच दरम्यान आपण पाहतोय फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये RJ ज्वेलर्सचे ओनर सन्माननीय क्रिश भाई यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेला आपण पाहू शकतोय फार मोठं सहकार्य RJ ज्वेलर्सच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलं आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांची खास उपस्थिती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पहिल्या रात्रीमध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत पाहतोय. आपल्या सहकाऱ्यांसमेत क्रिश भाई अतिथी कक्षाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि क्रिश भाईंचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. प्रत्येक मंगल कार्याच्या मंगल प्रसंगी एक विश्वसनीय आणि विश्वास जपणारी ज्वेलरी RJ ज्वेलर्स याचे ओनर सन्माननीय क्रिश भाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. या माध्यमातून आपण त्यांचं स्वागत करतो. त्यांच्या समेत आपण पाहतोय जिगर भाई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. चलूया सामन्याचा आनंद घेऊ. सोन्यासारखी माणसं सोनं घेऊन आली आहेत. सोन्यासारख्या खेळाडूंचा सोन्यासारखा मॅच आपण पाहूया. अमित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. ओहो, फुलटॉस बॉल. आ बैल मुझे मार. प्रतीश सोडेल का असा बॉल? फेकून दिलाय डिफाईन लेग कडे. अंपायर सिग्नल. इट्स 6 रन. 6 धावा आल्यात बघा. इथे अमित साठी बक्षीस होतं खरं तर सुयश कोहली यांच्याकडनं लगातार 2 विकेट साठी 1000 रुपये. मात्र सुशांत कोहलीनं लावलेलं ते पारितोषिक त्यानंतर लगेच हा नो बॉल. यस, विशू कोहली यांचा इशारा येतोय. हा फ्री हिट. नो बॉलचा इशारा. बिमर चेंडू फेकला. प्रतीश पाटीलनं त्यानं त्या पुरेपूर बॉलचा फायदा उचलला आणि षटकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 6 ने वाढली, जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. NCC उल्वे, निलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे, निलेशजी खारकर या संघाचे संघ मालक आणि आज सुरुवात खूप चांगली करत असताना हा पलटवार अमित करतोय. षटकार या अगोदर त्याने स्लोवर बॉल फेकला, तिथे मार पडला. आता त्याला कुठेतरी मात्र योग्य बुद्धी चालवली त्यानं, तिथे मात्र डॉट बॉल जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बाडनं केल्याचा प्रयत्न करत असताना बॅट्समन हुकतोय, चुकतोय. प्रतीश एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकला, परंतु अमितनं त्यानं पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलाय. बघा विकेट किपरच्या मागे प्रीतम शेठ म्हात्रेंचा जो बॅनर आहे ना, त्या बॅनर जवळ आमच्या कॅमेऱ्याची वायर आहे
लाईव्ह कॅमेऱ्याची ती कोणीतरी प्रेक्षक तिथे सातत्यानं हलवतो तिथे मात्र डिस्टर्ब होते. हा मात्र खूप चांगला फटका इनसाइड आउट. प्रतीश पाटीलनं आता योग्य टोला लगावलाय. देतोय 4 धावांसाठी चौकार. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा महत्वाची सूचना आहे बघा, विकेट किपरच्या मागे कॅमेरामॅन आमची जी वायर आहे इलेक्ट्रिक तिथे, त्यामुळं प्रेक्षक कृपया त्या वायरला कोणी हलवू नका जेणेकरून ती लाईव्ह बंद होते. आरजे भाई अगदी क्रिस ज्वेलर्सचे आमचे ओनर यांच्याकडनं 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले. आरजे भाई तुमचं मनापासून आभार. आणि 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक काय आहे मित्रांनो? रोख रक्कम 31,000. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या क्रिस ज्वेलर्स. आरजे भाई आपलं मनापासून हार्दिक आभार. क्या बात आहे. 31,000 रोख रक्कम दिली आहे 3ऱ्या क्रमांकाची. आणि त्यांचं मनापासून आयोजन कमिटीच्या वतीनं साई गणेश मित्रमंडळ तुमचं मनापासून आभार मानतो आरजे भाई. खूप दिलदार आहात तुम्ही. दानशूर कार्य तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतंय. तर अंपायर सिग्नल करतायत की टाइम अलर्ट आहे. जरी घरच्या मैदानावर आपल्या गावचा संघ जरी असला तरी नियम सर्वांसाठी हे सारखेच राहतील असे आमचे अंपायर विशू कोहली सांगतायत. त्यामुळं पहिल्या षटकाची सांगता झाली. संघाची धावसंख्या धावफलकावर 16. खूप चांगली सुरुवात केली एनसीसी उल्वे टीमनं. 16 धावा धावफलकावर आल्या आहेत. इथे मात्र 4 षटकांचा मॅच म्हटलं ना तर तुमच्या वाट्याला 24 चेंडू येतात फक्त. मग 24 चेंडूमध्ये एक बॉल फार इम्पॉर्टंट राहील तुमच्यासाठी. ते ओळखले प्रतीशनं आणि धुव्वादार सुरुवात केली प्रतीशनं. आता मात्र नव्यानं येतोय स्ट्राईकला सिद्धेश. त्याच्या वाट्याला एकही बॉल आला नाही कारण 6च्या 6 बॉल प्रतीश पाटीलच केला. आता सिद्धेश मडवी येतोय. अमित कोहलीनं जर झेल टिपला तर सुशांत कोहली यांच्या प्रत्येक कॅचसाठी 100 रुपये. हा सिद्धेश मडवी भिरकावून देण्याचा प्रयत्न करत असताना बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाही. चेंडूला आपण बघितलं थोडंसं वळवलं, गती परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी कमी गतीचा हा चेंडू धीम्या गतीचा चेंडू फेकल्यानंतर सिद्धेश मडवी बेट झाला. गोलंदाज युगा नाखवा हे खरं तर आमच्या दर्याचा राजा कोहली राजाचं हे एक नाखवा हे नाव आहे ना, ते खूप आज आपण मैदानावर पाहतोय. युगा नाखवाचा हा बॉल वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगानं काय दूरवरचा अंतर कापलाय. जबरदस्त फिल्डिंग केली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा लॉंग ऑफ कडे धावत एक मोठा अंतर कापला आणि तिथे क्षेत्ररक्षक मयुरेश कम्मालीचं क्षेत्ररक्षण करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने वाढल्यानंतर 18 या आकड्यावर. स्वर्गीय सदानंद स्मृती. बघा सदानंद स्मृती या नावानं हा गव्हाण संघ सातत्यानं बऱ्याच टुर्नामेंट्समध्ये खेळत असतो. आज मात्र स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण बी. चेंडूला वळण दिलं. हे आहे त्याच्याकडे शैली. खरं तर नाव आहे युगा नाखवा आणि युगाचं हे जबरदस्त षटक हाताळत असताना बघा चेंडू मिडल स्टंपला टाकतोय आणि चेंडूला वळण देतोय. म्हणजे लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी करतोय हा युगा नाखवा म्हणजे पण तुमचा कोहली राजा. हा चेंडू लेग स्टंपला होता. हलकसं अगदी ग्लान्स केलं होतं. या बॉलला बघा ताकद नव्हती, फक्त दिशा दिली होती आणि तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावत आला. सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढली, जाऊन पोहोचली आता टोटल 19 या आकड्यावर. षटक सुरू आहे दुसरं. युगा नाखवाचे हे षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. आतापर्यंत युगानं खूप चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन आणि तिथे मात्र एक सिंगल आल्यानंतर 19 धावा धाव फलकावर. कोहली वाडा गव्हाण कोहली आज आपण पाहतोय मैदानावर खेळत असतो. ज्या वेळी खेळत असतो ना तेव्हा नक्कीच आज या कोहली बांधवांची आम्हाला आठवण येते. कारण याच कोहली राजांमुळे आम्हाला मच्छी खायला मिळते आणि आजही आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. तिथेही खूप चांगली फ्रेश मच्छी खरं तर खायला मिळाली. ही ओळख आहे आमच्या कोहलीवाडा म्हटलं ना, गव्हाणगाव म्हटलं ना, अगदी मच्छीचं नंदनवन. रिव्हर्सिव खेळतोय. प्रत्येक चेंडू मागे टाळ्या आणि टाळ्यांचा आवाज का येतो? कारण घरच्या मैदानावर संघ खेळतोय. घरचे प्रेक्षक प्रचंड प्रमाणात आहेत. त्यामुळं आज यजमान विरुद्ध पाहुणा असा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत युगा नाखवानं डॉट चेंडू फेकत 3 डॉट फेकलेत आणि आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. हो
यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय LED बेल्स ब्लिंक होताना हा फलंदाज बिग विकेट प्रतीश पाटील होतोय त्रिफलाचीत बाद. थँक्यू. क्या बात आहे नाखवा. जित्तू डीजे तुमचं कौतुक करावं लागेल. लगेच नाखवाचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. युगा नाखवाने केलेली जबरदस्त गोलंदाजी आणि खूप चांगलं एक कोहली गीत तुम्हाला ऐकायला मिळालं. जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे आतिश पाटील. हेच प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये आपण करूयात मान्यवरांचं स्वागत. इथे पाहतोय RJ ज्वेलर्सचे ओनर सन्माननीय क्रिश भाई यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना आपण विनंती करू की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. मंगलमय कार्याची मंगलमय सुरुवात, अविश्वसनीय आणि विश्वसनीय नातं हे आपल्या ग्राहकांसमवेत आणि म्हणूनच त्यांचं या ठिकाणी आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करत असताना आज तब्बल या स्पर्धेला मोठी धनराशी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली अशा एका थोर व्यक्तीचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. RJ ज्वेलर्सचे मालक सन्माननीय ओनर आदरणीय श्री क्रिश भाई यांसाठी या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवूया. मी विनंती करतोय प्रवीणजी कोळी साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करावा. आपल्या सन्मान शॉपचं केलाय आतिश. या मोठ्या फटक्यानं सन्मान केलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 रन. येस, सोन्यासारख्या माणसांचं नातं सोन्यासारख्या पारंपरिक दागिन्यांशी आणि आज ही जडणघडण आपण पाहतोय. प्रत्येक मंगल कार्यासाठी आपण RJ ज्वेलर्स यांना नक्कीच भेट द्या. क्रिश भाईंचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण पाहतोय मंचकावर उपस्थित सन्माननीय जिगर भाई क्रिश भाई यांचे बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातो आहे. RJ ज्वेलर्सचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया. आपण साई गणेश मित्र मंडळाला आणि या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य केलंय आणि आपल्या सहकार्याची पोचपावती अर्थातच हा छोटेखानी दिला जाणारा सन्मान आपण या ठिकाणी तुम्हाला समर्पित करत आहोत. चलूया या सन्मानानंतर परत एकदा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. इथे मराठीची वाणी पाहूया, क्रिकेटची कहाणी आणि रिवॉल्ड सर यांची वाणी. क्या बात आहे. खूप चांगलं या ठिकाणी निवेदन तुम्ही ऐकता अतिजी पाटील यांच्या आवाजातून. परंतु अंपायर सिग्नल इट्स नो बॉल फ्री हिट. उघडा डोले बघा नीट, हा आहे फ्री हिट. फ्री हिट वर केलेला प्रतिहल्ला. कॅच वर गेलाय फिल्डर परंतु फ्री हिट आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंपायर डिसिजन नॉट आउट. बॅट्समन सेफ. 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाऊन पोहोचते आता 28 या आकड्यावर. 28 रन्स. बघा खूप चांगली धावसंख्या उभारली. सुरुवात करून गेला प्रतीश पाटील. अगदी गोड सुरुवात केली आहे आणि आता मात्र नवीन आलेला फलंदाज यश मडवीच्या वाट्याला एकही बॉल मिळाला नाही परंतु सिद्धेश मडवी आता हाकार माजवतोय. पुन्हा शॉर्ट पिच बॉल. खराब गोलंदाजी. अखूट टप्प्याचे बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय. 1 बाउन्स. सीमा पार चौकार. खूप चांगली धावसंख्या आता अगदी वेगानं जलद गतीनं पुढे जात असताना 32 धावा. 32 धावा धावफलकावर. आतापर्यंत आपण बघितलं तर हा मॅच क्रमांक 4 असेल. धावसंख्या होत नाही बघा. 43 हा आकडा पाहिला आपण आणि तोच हायेस्ट स्कोर पाहायला मिळाला. इथे वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे उभा. ओमकार कोहली ओमीनं टिपलेला हा अप्रतिम झेल. फलंदाज बाद.
क्या बात आहे, सुंदर संगीत. अग्री आणि कोळी राजा आमचा खूप जिगरी आहे. हे संगीत तुम्ही ऐकता. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या होती टोटल आपण बघितली त्यावेळेस अगदी 32 आणि आता धावसंख्या टोटल पाहायला मिळते. तिसरा षटक सुरू असताना 32 म्हणजेच यानंतरचा मॅच असेल आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर त्यांच्या विरोधात जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा. या दोन्ही टीम्सच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण सत्र संपायच्या आतमध्ये इथे दाखल व्हा. ओ हो, लवली स्ट्रोक, इट्स अ ग्रेट हिट, बिग 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 सिक्सर. क्या बात आहे. आता षटकार बाजी होत असताना इथे आदेश खारकर यानं ठोकलेला हा षटकार. आदेशनं जर 3 षटकार ठोकले ना किंवा तिन्ही चौकार जरी मारले ना, आराध्य घरत यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस. बघा म्हणजे 3 डिक्लेअर फटके मारा कुठेही. आता मात्र आदेश खारकरला एक मोटिवेशन मिळते इथे. आराध्य घरत यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. जर 3 चौकार 3 षटकार ठोकले तर हे बक्षीस दिलं जाईल. आणि आल्या मात्र हा यंगस्टार युवा खेळाडू आदेश खारकर ठोकतोय षटकार. आदेश खारकरला मी पाहिलं नव्हतं या अगोदर, आज पहिल्यांदा पाहतोय. आणि यंदा फॉर्ममध्ये असं आम्हाला माहिती कळते सूत्रांकडनं की खूप फॉर्म आहे, परंतु तो फॉर्म कायम इथे ठेवावा लागेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं आणि तो क्लास दाखवावा लागेल आदेशला. धावसंख्या धावफलकावर टोटल 38. खरं तर गव्हाण टीमच्या गोलंदाज अमित कोहली आणि युगानं खूप चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं काऊ कॉर्नरला ओमकार येतोय आणि त्याचसोबत इथे काय जबरदस्त फिल्डिंग बघा. ही ओमकारची ओळख आहे. ओमकार कोळी सातत्यानं खरं तर सदानंद स्मृती संघातून खूप चांगला योगदान देत असतो. एक चांगला खेळाडू आहे. एक डिसिप्लिन आणि त्याच्याकडे असणारी रिस्पेक्ट अदर या खेळाडूकडे सातत्यानं पाहायला मिळतात. तो ओमकार कोहली बेस्ट फिल्डिंग करत असताना पुन्हा अखूट टप्पे वारंवार. इथे फटका फसलाय, मिस टायमिंग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इट्स अ बिग विकेट. आदेश खारकर बॅक टू डग आउट. चाळीस या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. 40 धावसंख्येवर 3 गडी बाद. NCC उळवे संघाची आज निलेशजी खारकर यांचा हा संघ पाहतोय आपण येलो जर्सी मध्ये. येस, इथं मी विनंती करेन आपले एक ऑटो चालक, रिक्षा चालक तिथे मालक जर असतील, गाडी क्रमांक 4795 4795 या क्रमांकाची जी ऑटो आहे, रिक्षा आहे, कृपया मी मालकांना विनंती करेन की आपल्या रिक्षामुळे त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला आहे. आपली रिक्षा जी आहे त्वरित व्यवस्थित पार्क करावी, जेणेकरून इथे येणाऱ्या मान्यवरांना कुठलाही त्रास होणार नाही, यासाठी आपण सहकार्य करावं. ओव्हर टू रिवॉर्ड सर. थँक्यू. महत्वाची सूचना. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचा षटक. इथे मात्र मिस टायमिंग झाला. फुल टॉस बॉल होता, बॅटच्या बरोबर मिडल झालं नाही, तिथे एक आली धाव. खरं तर अतिश जी आपण वारंवार सूचना देत आहेत, कदाचित टोचन असतं तर एवढा तुम्हाला सूचना द्यायची गरज लागली नसती. एक टोचनची गाडीच मागवावी लागेल. तर लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार मारले. विवेक पाटील त्यालाही पारितोषिक आराध्य घरत यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चला, बंबावी कोलीवाडाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करेन शिवाजीनगरच्या कॅप्टन्सला आपण मंचकावर येऊन थांबायचं आहे. विवेक ऑन स्ट्राईक, एक धोकादायक धाव आणि इथे अंपायर सिग्नल. बॅट्समन इज रनआउट. बॅट्समन होतोय रनआउट. खरं तर ज्या खेळाडूला बक्षीस लावलं तो खेळाडू लगेच बाद होतोय आणि इथे मात्र विवेक देखील परततो रनआउटच्या स्वरूपात. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि जितेंद्र स्मृती बंबावी कोळेवाडा. आपल्याला बघा या सत्राच्या आतमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि जर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि टॉस झालं नाही तर उपस्थित करणाऱ्याला तो टॉस विन दिला जातो. या स्पर्धेचे नियम तुम्हाला सांगतोय, त्यामुळं सातत्यानं वारंवार तुम्हाला अनाऊन्समेंट करण्याची काही गरज नाही आहे.
त्याला या शिवाजीनगर आणि बंबावी कोळीवाडा. लास्ट ओव्हर, नेक्स्ट बॉल, फुल्लर लेनचा बॉल, स्टेट ड्राईव्हचा फटका आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे उभा. एक सिंगल आली, दुसरी धाव काय जलद गतीने घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे अंपायर सिग्नल. येस, डेफिनेटली रिव्ह्यू घेतलाय त्यांनी. थोडंसं या ठिकाणी संशय व्यक्त केलाय. निर्णय तुम्हाला पारदर्शक देण्यासाठी आता रिव्ह्यूचा या ठिकाणी उपयोग काय असेल डिसिजन पाहूया. आम्ही पाहतोय, चला अंपायर्स थोडेसे आपण विश्रांती घेत असताना रनआउट आहे की नाही हे पाहिलं जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे बघा, दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू आहे, रनआउट, बिमर आणि त्याचबरोबर वाईड. परंतु इथे अंपायरने रिव्ह्यू घेतलाय, काय असेल डिसिजन. WTC लाईव्हच्या माध्यमातून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल काही क्षणातच. परंतु 3 ओव्हरमध्येच 40 धावा झाल्या होत्या उल्वा संघाच्या. आता स्लॉग ओव्हर, अंतिम डेथ ओव्हर. बॅट्समन इज आउट. प्रतिस्पर्धी संघाच्या धावा जास्त असताना आपण टिकलो कसे पाहिजेत या ठिकाणी. अरे कशाला खरं तर 2 रनआउट झालेत. घाई केली आहे कारण धावाही करायची आहे, धावाही हव्या आहेत, त्यामुळे घाई करावी लागते. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळाय, चांगला फटका, प्रॉपर टायमिंग झालं होतं, परंतु क्षेत्ररक्षक तिसऱ्यांदा ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. धावा घ्याव्या लागतील आणि तेच कारण 2-2 धावांचा प्रयत्न केला जातोय. 2 रनआउट झाले, त्यानंतर या 2 धावा आल्या. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची एकूण धावसंख्या 44. आजच्या रात्रीतला सर्वाधिक स्कोर होतोय की काय? डेफिनेटली 43 धावांचा उच्चांक होता, परंतु इथे अजून 2 बॉल शिल्लक. ग्रेट हिट, वाईडिश डीप मिड विकेटला हा येतोय NCC उल्वे ब्रँड सिक्सर. काय घाणाघाती फलंदाजी करतोय हा बॅट्समन, षटकार वीर यश मडवी. यश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा त्या दिशेनं हवेमध्ये खेळला. इट्स अ बिग कॅचेस, जबरदस्त कॅच. असं वाटलं की कदाचित षटकार होईल, परंतु अगदी सीमा लगत टिपलेला हा सिद्ध यशचा आपण झेल. थँक्यू डीजे. 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 कंप्लीट NCC उल्वे. अच्छा रात्रीतला हाय स्कोर पाहायला मिळतोय. 4था मॅच आणि 50 धावा, परंतु इथे मात्र 5 संघातील खेळाडूंमध्ये शर्यत होणार धावण्याची, तेव्हा तुम्हाला दुसरा विजय मिळेल. हाच्या आयोजकांचा नियम असेल. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. लगेच आपण टॉस करून घेऊया. टॉस बॉक्समध्ये नक्कीच शिवाजीनगर आणि बंबावी कोळीवाडा यामध्ये टॉस होतोय. जाऊया आतिजी पाटील यांच्याकडे. हे चलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये. आपल्या एका बाजूला आपण पाहतोय बंबावी पाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवाजीनगर. 2 कॅप्टन्स आपल्या समवेत या ठिकाणी जोडले जातील. टॉस केला जाईल. मी टॉस करण्यासाठी सन्माननीय अरुण पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करावा. शेतकरी कामगार पक्षाची निष्ठा, शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा, त्यांचे विचार गेली कैक वर्ष ज्यांना आपल्या मनाशी बाळगले, आज त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. इथे सुरुवातीला आपण दोघांना शुभेच्छा देऊ. चांगला खेळ करा. जर शिवाजी नगर संघाने जर टॉस जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. समाधान कोळी जर शिवाजीनगर टॉस जिंकतो तर 500 रुपयाचं बक्षीस असेल. येस, नाव कॉल. हेड आणि टेल आहे. हेड इज अ कॉल. हेड. आपला निर्णय या ठिकाणी लगेच कळवायचा आहे. कॉमन निर्णय क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारले. त्याचं कारण मी विचारणार आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाच निर्णय 95% आपल्याला पाहायला मिळतोय. एक फार मोठी स्पर्धा आपण खेळताय. या स्पर्धेची काही विशेष तयारी? काय नाही, सुंदर आयोजन आहे. चला, सुंदर आयोजन आहे, तयारी आपण नियमितपणे. टॉस जिंकल्यानंतर कॉमन निर्णय आलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.
किती धावा आपण पाहतो एकंदर 40-50 धावा या ॲव्हरेजली या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकामध्ये आपण किती धावा करण्याचा मनसुबा ठेवताय? 40 ते 45. 40 ते 45 धावा. आपल्या या चालू सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूंवर जास्तीत जास्त जबाबदारी असेल? कोणते प्रमुख गोलंदाज असतील आणि कोणते प्रमुख फलंदाज असतील? सुदीप ठाकूर आणि विनीत पाटील. सुदीप ठाकूर आणि विनीत पाटील तुमच्या संघाला आपण देतोय शुभेच्छा. चलूया टॉस झालाय. एका बाजूला आपण पाहिलं शिवाजीनगर, दुसऱ्या बाजूला आहेत बंबाबीपाडा. शिवाजीनगरचे सन्माननीय सुजित ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. इथे पहिला डाव संपला. पहिल्या डावानंतर आपण एक ठसन पाहिली. तिथे सुरुवात चांगली केली होती गव्हाण संघानं, पण तदनंतर मात्र थोडीशी अडखळणारी गोलंदाजी देखील आपण पाहिली. पण आता टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर द्यायची या ठिकाणी वेळ आली आहे. काय करेल गव्हाण संघ, कसा असेल खेळ पाहत राहा, कुठे जाऊ नका. साई गणेश चषक 2025 एक शानदार स्पर्धा. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून आपण जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. थँक्यू रवींद्र म्हात्रे सर, थँक्यू अतिजी पाटील सर. आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये आयटमच्या बोशाड्या खाणाऱ्या बायकोशी रागावून मोबाईल चिजून फोडणाऱ्या आयटमची रात्री 1:30-3 वाजेपर्यंत गपचूक चॅटिंग करणाऱ्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत. ठाण ठाण 50 धावा बनवल्या गेल्या त्यामध्ये एसीसी उल्वे क्रिकेट संघानं, आणि ते 51 धाब्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने निश्चित उल्वे गावाचा उल्लेख आल्यानंतर रॉयल ट्रॉफीचा उल्लेख होणं फार महत्त्वाचं आहे. कारण निश्चित या परिसरामध्ये मी दुसऱ्यांदा आलोय, पहिल्यांदा आलो. अभिदादा म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून मला इन्व्हाइट केलं होतं रॉयल ट्रॉफीमध्ये, आणि दुसऱ्यांदा इथे ओमकारदादा कोळी ज्यांच्या माध्यमातून मला आमंत्रित केलं. निश्चित मी दोघांचंही खऱ्या अर्थानं कौतुक करेल, आणि दोघांचे संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. ज्याची मजबूत वाडी तेवढीच त्याची सुंदर दाढी, ओमकार कोळी, आणि त्याच्या साथीला शिवतेज कोळी. तर गोलंदाज भावेश खारकर. ते उल्वेवाल्याचे आडनाव आवडील लांबलचक काय त्या खारकर रमाठे इतुर बाजूला भावेश सांग तू. भावेश पहिले षटक सुरू होते. 51 धाब्याचं लक्ष. स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहू शकाल ओमकार कोळी तयार. 51 धाबा बनवायच्यात. गोलंदाज लेफ्ट राईट हम परिश्रम बॅटमन सावधान. बाप्पा रे, काय सांगायचं, मूत खडा बरा झाला पण मुळी येत बाहेर आला. पहा पहिला चेंडू 51 धाब्याचा पाठलाग करत होते, तिथे पहिला चेंडू डॉट आलाय. खरं तर सुरुवात इथे चांगली झाली. यस सर, ओके. पाणीपट्टीचा मीटर चालू आहे, टाइम काउंट केला जातोय. गोलंदाज तयार. यावेळेस हो उडी मारून मारलाय पण नाही इला झाला. बास बाप्पा रे, एकच नंबर. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूकचा फी न कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काढी. काकू कुकू काकू कुकू. नाही इलाज. पहा कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडस खराब होताना पाहायला मिळालं, कारण की ह्याला गाडसे त्याला गाड, त्याला गाडसे ह्याला गाड. फक्त धाव फलकावरती 2. पहिला बॉल त्यावर बोनी नाही झाली, काय सांगायचं, कार्यक्रम फिट झाला, पुस्काबार झाला. दुसऱ्या बॉल कसे तरी शिवाजीनगर सुजितदादा ठाकूर ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. दादा खूप खूप धन्यवाद. आज मी मगाशीच म्हटलं की मला फक्त तुमचा रिस्पॉन्स हवा आहे. तुमचं पारितोषिक येणं नाही येणं हे माझ्या मनात नाही, परंतु निश्चित तुमचा म्हणजे जेणेकरून काय माहिती आहे का, मुरबाडवरून आलाय कंचा येडा तो बोलतो त्या समजात का नाही ह्या कळला तरी माझ्यासाठी बास, कारण तुमचं प्रेम आहे. गुपचूक लाईन मारे तो पपीज येतो का माझी पपीज आहे तो तिकडून येताना कोपरा डोळ्यात नंदरीत आला. आवडा गोपऱ्यात नंदरण्यापेक्षा येऊन पप्पीज आहे ना एखादी, हरकत नाही. जाऊया. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2. पुढचा चेंडू आता पाहावा लागेल.
यावेळेस हो फटका लाजवाब बेकार. चिलीम झुटका इमल गुटका बॉलर फुस बॅटमॅन मोकार खुश दणदणीत खणखणी षटकार बेकार. ठोक. थँक्यू. डीजे वाला तुझं का त्या गाणं नाही का? अगं पोरी तू सपनात येणार आणि 7-8 कान फटात देणार. नये जमाने का जुना गाना का जुने जमाने का नवा गाना काही का असे ना. एका बड बनवायचे 9 धावा. बापा रे बाप्पा. प्रवीण दादा तुम्हाला बैलगाड्याची आवड आहे ना. एखादा झाला टांगा पलटी घोडा फरार नाही इलाज. चेक देखील केलं जातं. शिवतेज ज्यांना अगोदरचा जो षटकार खेचला होता समाधान दादा कोळी ज्यांच्या माध्यमातून त्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि इथे चालू आहे सध्या काय माहिती का नॉर्मल डिलिव्हरी आहे का एक सीझर आहे फाडाफाडी आहे. कारण आता MBBS आमचे सध्या बाप्पा नॉर्मल फर्स्ट क्लास मध्ये 4 चौकार आलाय. इथे जरूर या 4 धावा मिळतील. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. 13 मेरा 7 रहेगा. 19 चिनवाना 38 धावा. आमचे स्कोरर आम्हाला चांगली अपडेट देत आहेत. तू नाही गप तू शांताबाई आहे. जाऊया अगदी निश्चित. आता 19 चेंडूंना 38 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आपण भावेश शेवटचा चेंडू असेल भावेशचा ह्या षटकामधील. भावेश कशा प्रकारचं प्रदर्शन करणार या मॅच मध्ये ते पाहणं फार महत्त्वाचं राहील. भावेश तयार. काय सांगायचं आहे नाही इलाज झाला. बॉल हेलपाटला पण काय नाही पंचाय वाईट दिला लगेच सांगतो नाही माझ्या पोटात दुखायला लागला रे. पंच काय नाही का? यस जरूर पंच म्हटलं तर निश्चित. हॅलो मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल इशू कोळी चांगले बघत आहेत. अरे सॉरी चांगले पंच आहेत. 12 नंतर अंगात येणार का? यस सर ते पण येऊ द्या. आलं तरी काय नाही. धोका लिंबू आपण आणली तिथे जाऊन मक्यावाल्या करून मग एक लिंबू आणलाय चिंबलेला आला अंगात कसा तरी चोळू. आता मात्र 19 चेंडूला 36 धाब्यांची गरज आहे. इथून पुढे मॅच मध्ये 19 चेंडू 36 धाबा बनवायचे आहेत. ते म्हणजे बॅटिंग करत असताना स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण बी संघाला. काय सांगायचं आहे तो तिकडे बॉल उकवतो इकडे स्टेज ओकून तर करते आहे. काय वाट असू द्या. अगदीच पहा प्रत्येक टीमचे समर्थक आहेत. प्रत्येक टीमला वाटतं माझा संघ जिंकला पाहिजे. प्रत्येक टीमला त्याच उद्देशानं सपोर्ट करतायत. निश्चित करणं फार महत्वाचं आहे. आज दोन्ही गावाचे समर्थक आहेत. आज गव्हाण बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये धाबा चेस करतोय. येस योगेश या ठिकाणी आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आपल्या शिवाजीनगरचे सुजित दादा ठाकूर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना मी विनंती इन्व्हाइट करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. सन्माननीय यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. खरं तर ही प्रवीणजी कोळी यांची राजकीय क्षेत्रामधली कमाई आहे. आज आपण बऱ्याच माणसांची उपस्थिती पाहतोय. तुम्ही पैसा किती कमवताना याला फार महत्त्व नाही. तुम्ही माणसं किती मिळवलीत ही फार महत्त्वाची असतात. आणि आज या पहिल्या दिवसाच्या रात्रीमध्ये आपण बऱ्याच माणसांची उपस्थिती पाहिली ना ही त्यांच्या कार्याची पोच पावती आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. तदनंतर आपण पाहतोय समाधानजी कोळी यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवराला सन्मान दिला जातोय. सन्माननीय समाधानजी कोळी यांचं यथोचित मान सन्मान. एका डाबामध्ये जर 3 षटकार ओमकारनं ठोकले तर सुजित ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. योगेशजी जरूर
पारितोषिक लावलं जातं आणि गोलंदाज आला यावेळेस संकेत भोईर. गोलंदाजी मार्क होती तयार. पहिलाच बॉल ये लगा बीएसएनएल चौकार. थँक्यू. जुने जाग्यावर भेटणार काल 2-3 उपटी खाल जुने जाग्यावर. जुनी जागा अजून जेवून राहिलाय बस. पहा आता 17 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. यस काय करील बेस्ट म्हणू तसाच आहे ना. ओमकार कोळी ज्याची लांब लचक दाढी त्याची तेवढीच चांगली बॉडी तेवढीच चांगली स्टाईल. पहा मला आज बिना वाजणारे गाडीवर जेवून आला ते. जाऊया. ओहो यावेळेस मात्र निश्चित चांगला चेंडू होता परंतु बॅट वरती आला नाहीये. फुसका बार झाला. आला तसा सुटकंजेला हार्बर लायलं पण काय सांगता वटानं निघालं. मुळा लायला पण गाजरा वाजली तिथे जरूर. हा चेंडू डॉट निर्धाव चेंडू आलाय. सॉरी 31 ची गरज आहे. 31 धाबा बनवायच्या आहेत. यावेळेस हो फटका जरूर खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आलाय. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फिल्डरनं काय झालं बॉल देखतात फिल्डर असा बसला बॉलला वाटला याच्या ढेंगपटीन पळू तरी कसा काय. नाही इला झाला. पोझिशन देखून बॉलला माहित आहे बोजात जास्त आहे त्यामुळे गपचूक रा बाबा. आता मात्र शेवटचे बॉल शिल्लक आहेत 15 आणि 30 धाबीची गरज. 15 चेंडू 30 धाबा इथून पुढे मॅच मध्ये बनवायचे. यस गचंडी बॉल खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल डॉट बॉल म्हणजे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. यॉर्क लाईनचा चेंडू माझ्या भाषेत खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल तिथे डॉट निर्धाव आलाय. आता पुढचा चेंडू पाहावा लागेल. बाप्पा रे काय सांगायचं आहे. योग बॉल चांगला टिकला का दुसऱ्या बाजूला याची किडनी फुगते. तिसरे बाजूला याला सलाईनी लागते. 5वे बाजूला याला जुलाब लागता. आता काय होणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 29 धाबेची गरज. यावेळेस हो फटका लाजवाब. अशी बॅटिंग मध्ये एकच नंबर. जावय भोळा सासऱ्याला पोरं झाली 16. सांगतो दे मला मुळा. दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा. खाला ना मुळा. 6 धाबा. डीजे वाला आता गरम झाला का. मगापासून काहीतरी जरा गरीब होता. शिंगानु ती फुटली. यावेळेस मात्र चांगला चेंडू फलंदाजाला चेंडू समजला नाहीये आणि तिथे जरूर डॉट बॉल अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. मला वाटतं 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धाबा धावपलकावरती 28. आता उर्वरित 12 चेंडू 23 ची गरज आहे. जास्तचा वेळ नका घेऊ. विनंती आहे टीम एसीसी उल्वे आपला टाइम हा काउंट केला जातोय. तुम्हाला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे. पहिली 3 षटकं ही बरोबर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे आता इथून पुढे जर पाहिलं तर 11.50 ची धावगती राखायची आहे. म्हणजे 23 धाबा बनवायच्या आहेत. त्या अर्थात बॅटिंग करत असं स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण बी संघाला. मित्रांनो खऱ्या अर्थाने हा सोहळा आपण पाहतोय. गव्हाण गावामध्ये हा सोहळा गाजत असताना अर्थात गणेश मूर्ती सदानंद स्मृती दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक साई गणेश मित्र मंडळ ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा अगदी प्रवीण दादा कोळी ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य मैदान आणि हे स्वप्न आज गव्हाण गावामध्ये आपण पाहतोय. चला गोलंदाज
प्रतीश पाटील समोरच्या दिशेला एक सिंगल बनले, दुसरीचा प्रयत्न, पास नाही इलाज झाला. घसरला काय झालं, त्या टायर गोल्ट झालं. फिल्डरचा बोजा आहे काय, कमी आहे का? पार नको झाली, घसरगुंडी झाली, पुसरपुंडी झाली. तोपर्यंत खाऊन पिऊन ढेकर देऊन खालची आळी वरची आळी अशा 2 धाबा आणि संघाची धावसंख्या आता 2 पुढे जात असताना 30 धाबा. आता 11 चेंडू आणि 21 ची गरज आहे. 11 चेंडू 21. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस हो फटका लाजवाब बेकार. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. बेकार काम. शिट्ट्या मारू नका रे, माझ्या अंगात हेडळ शिरते. 10 चेंडूंना विजयासाठी आता 15 धावेची आवश्यकता. एका साइड टीम. हा एक मारला तर लगेच तुम्ही चढवा त्याला हरभऱ्या झाडावर. कोण बिचारा खेळायला लागलाय. यावेळी देखील फटका जरूर सजवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय. एक सिंगल बनली तोपर्यंत यास ओमकार सांगतो नाही बाबा पचल आवडाच खावा, ना पचत ना खावा, नाही तर मग काय माहित आहे का ऍसिडिटी जुलाब. काय रे वेगळाच आवाज आला. जरूर इथे 14 धावा दाफुलकावरती अजूनही बनवायचे आहेत. 9 चेंडू 14. गोलंदाज तयार. 9 चेंडू 14 ची आवश्यकता. यावेळेस फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बॅकअप साठी प्रयत्न. हो बेकार. असा चांगला मध्ये काय माहिती का आयटम चिकना पटला रे, पण साला मुका निघाला. जेल सोप राहिले. आता शेवटचे 8 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. 8 बॉल 12. 7-12 असता जरासा चांगला झाला असता. आता 8-12 पाहिलं जाईल. 12 धावेची गरज. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय योगेशजी षटकार हॅट्रिक साठी शिवतेज साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज निखिल पाटील यांच्याकडून लावण्यात आलंय. ते बरोबर आहे म्हणजे काय 12च लागतं ना हॅट्रिकला, कुठून तिसरा मारेल. इथे यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. 3 षटकार मारले तर 18 होतील जी काय 12च लागत. अगदी जाऊया आता मॅचकडे. पुन्हा एकदा धावा दाफुलकावरती थोडंसं परिवर्तन होत आहे. 40 बनल्यात. 7 बॉल 11 ची गरज. लावणारे पण असे लावतात ना की देताना आले पाहिजे. त्यांना पक्का डोका माहीत. त्यांना माहित आहे बादली लायल्यावर भवराच निघणार आहे. जरूर जाऊया. यावेळेस हो फटका दमदार. बॉल थांबत नाहीये. जसा बॅटीला आला का तसा बॉलचा खरीद जातो. टारारी टिटिरी पारारी पिरपिरी 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 सा. थँक यू. 5 पाचा 5 चाचा 5 तात्या 5. जाऊया. 5 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे विजयासाठी स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण बी संघाला आणि या 5 धावा रोखायचे आहेत एसीसी उल्वे संघाला. पाहिलं जाईल या धावा. जर एसीसी उल्वे संघाला विजय संपादन करायचा असेल तर या रोखावे लागतील. याच दरम्यान आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये पाहतोय सन्माननीय मच्छिंद्र कोळी यांना आम्ही विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. मच्छिंद्र दादा या आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये थांबू नका. आपलं स्वागत या अतिथी कक्षामध्ये आहे. जाऊया खऱ्या आता निश्चित धवळ्याची फरमाईश आली आहे, परंतु आता 5 रन होऊ दे, नाही तर काय माहित आहे का फुकाट धवळी लावायचा आणि फुकाट मोथूर लागायचा. जाऊया. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धाब्याची आवश्यकता. एका साईडनं टीम एसीसी उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण बी. इथे धाबा आतापर्यंत जर पाहिलं तर मला वाटतं या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमधला हायस्कोर होता, पण तो विक्रम आता पुन्हा एकदा मोडीत आणलाय. पाहिलं जाईल काय घडणार.
यावेळेस हो फटका काय सांगायचं आहे यालाच सांगता म्हातारी बायको जीवाला आधार पडला तरी टेन्शन नाही फलंदाज बाद थँक्यू हॅलो आता शेवटचे 5 बॉल 5ची आवश्यकता अगदी आपण पाहू शकाल काय सांगायचं गव्हाणवाल्याच्या सगळ्या गाड्या सेमात का काय झाल्या एकच मॉडेल तेवढाच मजबूत गडी बाहेर आला आणि तेवढाच निभा राज्याला पहा झाडा जुडा गट्टा गुट्टा आडिये बांध्याचा मोजून 4.25 ते 4.5 फुटाच्या आसपास उंची ज्याची मजबूत बॉडी तेवढीच लांब लचक दाढी फलंदाज निखिल कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल 5 बॉल 5 धाब्याची आवश्यकता ओमकार कोळी सलामीचा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे काय घडणार काय नाही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघ पाहिला आपल्या संघाच्या तो म्हणजे साई गणेश चषक साई गणेश मित्र मंडळ गव्हाण आयोजित निखिल कोळी जो जर चौकार किंवा षटकार मारत असेल 500 रुपयाचं पारितोषिक मंगेश कोळी यांच्याकडनं आणि नाही मारला तर माझ्यासाठी बाबा आता बघ मार तू आपण अर्धा 250 जाऊया आणि इथे ओहो षटकार आलाय का बापा रे रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे कवन कतील सारे श्यम पहा तिथे फलंदाज बाद थँक्यू धन्यवाद डीजे मॅच मध्ये आता हॅट्रिक ऑन आहे गोलंदाजसाठी आणि मला वाटतं आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि 5 धाब्याची गरज आणि यस मंगेश कोळी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी सध्या चांगलं ईडीची चौकशी येणे अगोदर आतमध्ये सांग जमा करून घ्या ठीक आहे सूरज कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल 4 बॉल 5 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये काही होऊ शकतं आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार दोनही संघांच्या पासण्या होणार पाहिलं जाईल गोलंदाज विकेट हॅट्रिक आणि बॉलर का वाय गोड्या जाऊया गोलंदाज यावेळेस हॅट्रिक ऑन आहे पाहिलं जाईल मॅच दोन्ही संघाच्या बाजूने अजून समान आहे आणि इथे फुलटॉस बॉल हो 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 आणि इथे ओहो हॅट्रिक कंप्लीट मोक्याच्या क्षणाला येणारा हा सेल आता काय घडणार तिथे अंपायर रिव्ह्यू आहे थर्ड अंपायर चेक केलं जाईल सुनील कोळी जेसीबी ऑपरेटर आपल्याला विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे या स्पर्धेमध्ये दादा या आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून प्रेमाची विनंती केली जाते चला शिवाजीनगरचे अमित कडू यांना आम्ही विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या असं नसतं बा थर्ड अंपायरचा कॉल आहे जल्लोष झालाय योगेश पण जल्लोष पूर्ण होईल का करता येईल का जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे यस आणि तिसऱ्या पंचाचा सिग्नल आलाय की फलंदाज सस्पेंड आहे पेन्शन मिळणार नाही कारण बाद आहे विकेट आहे तीन बॉल 5 धाब्याची आवश्यकता मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल एश मडिबी ज्यानं कमबॅक मिळवलंय 6 चेंडूमध्ये 5 धाब्याची आवश्यकता होती तिथून सातत्यानं 3 चेंडूवरती 3 विकेट आल्या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय आणि यावेळेस नवीन फलंदाज मयूर कोळी 3 बॉल 5 धाब्याची गरज सामना असा आहे की एक मोठा फटका आला तरी देखील सामना जिंकू शकतो संघ इथे आपण पाहू शकाल काय घडणार काय नाही इम्पॉर्टंट मॅच इथे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धाब्याची गरज 3 चेंडू 5 धाबा
यश मडवी, चला आपण पाहतो गोलंदाजी मार्ग होती. चौथा चेंडू षटकातील महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार का? आणि यावेळेस हो इथे षटकार आणि षटकारानं मॅच फिनिश केली आहे. आज जल्लोष झालाय स्वर्गीय सदानंद Yes. स्मृती विनर्स गव्हाणवी संघाचा. समाधान कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. या SDJ पवन कोळी यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला लाईनअप करूनच या, लाईनअप करूनच जा, शिस्त ठेवा जरा. हॅलो, निश्चित चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत सामना दोन्ही संघाच्या बाजूने होता, कारण की 5 धावा लागत होत्या. कधी षटकार येऊ शकला असता, त्यामुळे गोलंदाजांनी देखील तेवढीच चांगली फाईट दिली. अखेर चौथा चेंडू मला वाटतं विजयासाठी लागला गेलाय. निश्चित चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला.